वीकेंड म्हटलं ना, की आपोआपच माझ्या चेहऱ्यावर स्माईल येऊन जाते. त्यामुळे सकाळ झाली आणि बघतो तर काय बाबू माझ्या बाजूला झोपून मस्त खेळत होता. मग मी बाल्कनीत गेले, थोडं ऊन घेतलं आणि सुरुवात केली गरम पाण्याने. मग माझ्या छोट्याशा गार्डनमधून चहाची पाती काढली आणि ब्रेकफास्ट आणि कडक असा चहा पिलं. बघा आमच्या घरात किती सुंदर ऊन येतं. नंतर मी बघते तर गाडीत कसलं तरी टी-एम-पी-एस एरर होतं. गाडी स्टार्टच होईना. म्हटलं की नंतरच बघते. मग मी वरती आले, अंघोळ केली, फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर थोडं स्किन केअर केलं, थोडं मूड सेट केलं. म्हटलं की शॉपिंगला जाऊया आणि मला नुकतंच समजलं होतं की पनवेलमध्ये सुद्धा एक Zudio आहे. तर म्हटलं की चला जाऊया त्या Zudioला आणि चेक करूया की काय कलेक्शन आहे. त्याच्यामुळे मी छान अशी रेडी झाले. असा काहीसा होता माझा आउटफिट चेक आणि त्याच्यानंतर मी स्कूटी काढली आणि निघाले पनवेल ईस्टच्या दिशेने आणि खूप भारी असा एक से एक विंटर कलेक्शन होता. कुर्तीज, ट्रेडिशनल वगैरे सगळं भारी होतं. पण सगळंच नाही आपण घेऊ शकत कारण थोडं बजेटचा पण विचार करावा लागतो. त्याच्यामुळे मी कशी क्यूटशी हुडी घेऊन बाहेर पडले. माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणून मी बाहेर जास्त नाही फिरले आणि सरळ घरी आले. थोडं नायकाचं पार्सल वगैरे ओपन केलं. त्यानंतर एक छोटीशी दुपारची झोप काढली. नंतर संध्याकाळी उठले, मोमोज मागवले होते गरमागरम एकदम भारी लागले. ते खाल्लं आणि त्याच्यानंतर मी गेले होते मार्केटला शनिवारच्या बाजारात आमच्या करंजाडेचं फेमस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.